विचार नको करू, दिवाळी खूप लांब आहे. दिवाळीपर्यंत मी एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे, म्हणून सगळ्यात आधी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आता देवीची आराधना करण्याचा, आपल्या मनातली पॉझिटिव्ह एनर्जी जगवण्याचा हा दिवस. आपल्या संस्कृतीत ना स्त्री शक्तीला देवी मानलं गेलं आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी, प्रत्येक स्त्री हे देवीचंच रूप आहे. जशी दुर्गा माता आपल्या भक्तांचं रक्षण करते, तशीच स्त्री, प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबाचं रक्षण करते, आपल्या कुटुंबासाठी शक्तीचा आधार बनते. आणि आजचा रंग आहे पांढरा. आता पांढऱ्या रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि नवा आरंभ यासाठी ओळखला जातो. हा रंग आपल्याला शिकवतो की मनात कितीही गोंधळ असो, विचारांमध्ये शांतता ठेवणं किती महत्त्वाचं आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण या नवरात्रीला एक संकल्प करूया. आपल्या आतल्या देवीला जाग करण्याचा, स्वतःची शक्ती ओळखण्याचा आणि इतरांना प्रेरणा देण्याचा. ही नवरात्र तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि नव्या संधी घेऊन येऊ, हीच मी देवीकडे प्रार्थना करते. आणि चला आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करते. आता कितीही पॉझिटिव्हिटी मी बोलली ना, तरी आजच्या दिवसाची सुरुवात खरी अगदी तुम्हाला मी सांगते. सकाळी उठल्यानंतर ना टिफिन बनवायला घेतला, रियांशलाही उठवलं, पण त्याच्याकडनं काही उठल्या जात नव्हतं, कारण त्याला खूप जास्त ताप होता, पूर्ण अंग दुखत होतं आणि नीट चालताही येत नव्हतं, इतका जास्त विकनेस होता. मग काय खूप विचार केला आणि त्यानंतर म्हटलं की जाऊ दे. आज त्याचा मॅथ्सचा पेपर होता. मॅथ्सचा पेपर स्किप करावा लागला, कारण चालण्याचीच कंडिशन नव्हती. मॅथ्सचा अभ्यास जरी झाला असेल किंवा कितीही काही झालं असेल तरी ते शक्य नव्हतं. तापाची औषध घे. ताप आहे, सकाळी चेक केलं तर 101 होता आणि काल रात्रीच वाटत होतं थोडंसं, पण त्याच्या आधी काहीच नव्हतं. मस्त त्यांनी फ्राईज खाल्ले, रात्रीचा अभ्यासही केला. रात्री थोडंसं वाटत होतं, पण असं नाही वाटलं की एकदम ताप येईल. आणि रात्रीतून थोडासा ताप जास्त वाढला, तरी पण असं होतं की चला सकाळचं थोडंसं खाऊन औषध घेऊन पाठवता आलं असतं, पण खूप जास्त विकनेस वाटतोय, चालणं होत नाही आहे. आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर मग पायऱ्या चढाव्या लागतात, हे सगळं होतं. तर आता टीचरला विचारलं तर आहे की आता हा जो पेपर आहे तो नंतर देता येतो का, पण काही माहिती नाही, अजून काही रिप्लाय आला नाही टीचरचा. आणि त्याचं सारखं चालू आहे की टीचरला फोन कर, टीचरला विचार, नंतर एक्झाम देता येते का. तर बघू आता काय होतं. तर नाही देता आली तर इट्स ओके, काहीच करू शकत नाही आपण. तर तू ठीक हो, पहिले उद्याचा पेपर द्यायचा आहे यासाठी तरी ठीक हो. चेहरा एकदम उतरून गेला आहे. आता थोडंसं सर्दी आणि खोकला पण वाटतं आहे, तर झालं तर मी डॉक्टरजवळ घेऊनच जाईल आज, कारण आज घेऊन गेले तर मग ॲटलिस्ट पुढचे जे आहे दिवस ते तरी व्यवस्थित जातील. नाही तर कसं आहे ना, मग सर्दी खोकला वाढत जातो. आता औषध घ्यायचं आहे म्हणून मी त्याला पोहे बनवून दिले. पोहे खाल्ल्यानंतर लगेचच औषध देते आणि तोपर्यंत अश्विन येतीलच. मग डिसाईड करू की डॉक्टरकडे जायचं आहे का, कारण औषध आहे घरी, पण बघू. असं एवढं डाऊन फील होतं आहे ना. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि थोडीशी क्लिनिंग मला करायची आहे. स्पेशली मेन डोअर, मेन एंट्रन्स मला क्लीन करायचं आहे, त्यानंतर देवघर क्लीन करायचं आहे. पण हे सुरुवातच अशी झाली ना की थोडंसं डाऊन झाल्यासारखं वाटतं, आपण जरी आजारी नसलो तरी पण. सो बघूया काय होते. हळूहळू सगळं करते. आता काही घाई तर नाही आहे, करते हळूहळू. उशीर झाला तरी चालेल, पण मला मेन एंट्रन्स क्लीन करायचा आहे आणि पहिला दिवस आहे नवरात्रीचा, तर थोडंसं देवघर पण क्लीन करते. आणि तू ठीक हो लवकर. दिवाळीचा विचार नको करू, दिवाळी खूप लांब आहे. दिवाळीपर्यंत मी ठीक होऊन जाईल. दिवाळी खूप लांब आहे, महिनाभर कुठे विचार करतो. दिवाळी 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 सगळ्यात. दिवाळीचा 1 महिना राहिला की रोज दिवाळीचं नाव निघणारच घरात. दिवाळीला आज 30 दिवस आहे, मग 25 दिवस आहे, 24, 23, असं इतकं काउंटिंग चालू असतं. इतकी त्याच्या आवडीची दिवाळी आहे. आणि का, फक्त काही नवीन कपडे, खाणं पिणं काही नाही, फक्त फटाक्यांसाठी बस, है ना.
तर आज मला हा आउटडोर एंट्रन्स आहे तो क्लीन करायचा होता. याआधी मी करू शकले असते, पण आजचा सणासुदीचा दिवस म्हटला की तशीही बाहेरची क्लिनिंग ही होतेच. तर सगळ्यात आधी मी शू रॅक पुसून घेतली, त्यानंतर डोअर पुसून घेतलं आणि बाहेरचा ऑलरेडी झाडून झालेला आहे. आता तिथे पण पोछा मारते आणि ही जी ग्रीनरी दिसते ना त्याला खूपदा क्लीन करावं लागतं. जेवढं ते दिसायला चांगलं दिसतं ना तेवढं ते मेंटेनही करावं लागतं. दिसताना खूप छान वाटतं, पण मेंटेन करण्यासाठी तेवढीच मेहनतही लागते. मस्त डोअर क्लीन करून घेतला आणि बाहेरचं अंगण जरा स्वच्छ दिसलं ना की छान वाटतं. म्हणजे आपल्या घरी कोणी येणार नाही आहे, पण आपल्यालाच ते चांगलं वाटतं. आणि लक्ष्मी माता म्हणा, देवी म्हणा, इथूनच आपल्या घरात प्रवेश करते. तर उंबरठा स्वच्छ असला पाहिजे. आपल्या बाहेरचं जो आउटडोर एंट्रन्स आहे किंवा जे काही असेल, लॉबी असेल, पॅसेज असेल, तो व्यवस्थित स्वच्छ असला ना की लक्ष्मी घरात येते आणि सगळं छान वाटतं. आपण घर तर क्लीन ठेवतोच, घराची स्वच्छता ठेवतोच, झाडू पोछा सगळं करतो. मग जर इथे पण कमीत कमी आजच्या दिवशी, सणासुदीच्या दिवशी केलं, सगळं स्वच्छ ठेवलं तर छान वाटतं की नाही, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर पटकन मी असंच सगळं पुसून घेतलं. त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि आता लादी पुसून घेते. आणि सकाळी सकाळी मस्त टी व्हीवर अशी देवीची गाणी लावलेली आहेत आणि गाणी ऐकताना किंवा ते सगळं बघताना ना वाटतं काहीतरी, हां आज काहीतरी स्पेशल आहे. आणि गाणीच इतकी सुंदर आहेत ना ते. आता सकाळी सकाळी आवाज येत नाही आहे, पण आता जसं जसं संध्याकाळ होईल किंवा उद्याच्या दिवसात, आता हे 9 दिवस कुठून ना कुठून असा गाण्याचा आवाज येणारच आहे. आणि नाश्त्याचं म्हटलं तर मी नाश्ता बनवून ठेवला होता. ॲक्च्युली सकाळी रियांशचा टिफिन बनवायला मी घेतला तेव्हा मला पोहेच बनवायचे होते. ते भिजत ठेवले होते आणि रियांशला औषध द्यायचं होतं, म्हणून त्याच्यासाठी मी पटकन ब्रेकफास्ट तयार करून घेतला आणि आमचाही ब्रेकफास्ट तयार आहे. आता पूजा झाली की मी पण ब्रेकफास्ट करून घेते. तर आता फक्त डाळ भाताचा कुकर झालाय, जस्ट झाला आणि मी पटकन भाजी पण टाकून घेते. भाजीमध्ये आता ऑर्डर केलेली लौकीच बनवते, तशी पण खूप दिवस झाले बनवली नाही. आल्यानंतर लगेचच मी मुगाची डाळ भिजत टाकली होती, तर मुगाच्या डाळीमध्ये लौकी बनवते. आणि 11:30 वाजेपर्यंत मला सगळं कंप्लीट करायचं आहे, कारण 11:30 वाजता मग याला डॉक्टरकडे घेऊन जाते. त्याआधी मला सगळं देवघर क्लीन करायचं आहे. छान असतं पितांबरीनी स्वच्छ करून घेते देव पण, आणि सगळं निवांत करायचं होतं. पण जर निवांत करत बसले तर मग म्हणजे जायला उशीर होऊन जाईल आणि सगळं ठेवलं ना मग तिकडून आल्यानंतर मग मला करायचं जीवावर येईल. त्यापेक्षा सगळं पटापट करते, भाजी फोडणी देते, तोपर्यंत देवघर क्लीन होईल आणि त्यानंतर मग लगेचच पूजा झाली तर चपात्या मी तिकडून आल्यानंतरही टाकू शकते. उंबरठा लेपन करायचं आहे. बाहेर मस्त अशी रांगोळी काढायचा माझा प्लॅन होता, पण रांगोळी आता खूप काही काढत नाही, थोडंसं काहीतरी काढते डोअरवर आणि उंबरठा लेपन करते. सगळ्यात आधी तर मी भाजीला तडका देते, म्हणजे भाजी शिजेपर्यंत माझी बाकीची कामं होतात. आता असं सणासुदीच्या दिवशी ना स्पेशली उंबरठा लेपन केलं जातं, नाहीतर मग गुरुवार किंवा शुक्रवारी उंबरठा लेपन असतं. असं रोजच्या रोज मी करत नाही आणि एकदा केलं म्हणजे गुरुवारी केलं तर ते पुढच्या गुरुवारीच मी परत करते. आणि हे पिवळं पिवळं का केलं आहे असं जेव्हा मला कोणी विचारतं ना तेव्हा खूप असं मी काही एक्सप्लेन करत नाही, तुमच्याशी मी शेअर केलं आहे. फक्त एवढंच सांगते की या हळदीमुळे किंवा या उंबरठा लेपनमुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही, दॅट्स इट. आणि ते झाल्यानंतर मी छान अशी छोटीशी रांगोळी पण काढून घेतली, कारण आजच्या दिवशी मला ॲक्च्युली मस्त नवरात्रीची रांगोळी काढायची होती, पण खूप घाई आहे, जायचं पण आहे आणि सगळं आवरायचं पण आहे. आता तू देवघर कसं क्लीन करते हे सुद्धा मला तुम्ही खूपदा विचारता, पण कसं आहे ना काही कामं इतक्या घाईघाईत होतात आणि हे शूट करणं, त्यानंतर अँगल चेंज करणं हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. पण तरीसुद्धा आज मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करते. माझं देवघर बघा ऑलमोस्ट व्हाईट आहे, फक्त त्याला डेकोरेटिव्ह ना पट्ट्या लागलेल्या आहेत काही, आणि खालचे जे ड्रॉवर आहेत ते फक्त वुडन आहे, बाकी सगळं पांढरं आहे. आणि धूप लावल्यामुळे, अगरबत्ती लावल्यामुळे ना ते खूपदा खराब होतं. तर सगळ्यात आधी तर मी ना थोडंसं विम जेल टाकून अक्षरशः ते घासून घेते, कारण तेलाचे चिकट डाग असतात, हळदीचे कुंकाचे डाग लागलेले असतात आणि ते फक्त कोलीन टाकून किंवा साध्या पाण्याने पुसलं ना तर ते निघत नाही. तर खालचा जो बेस आहे किंवा मेन जागा आहे ना तर ती मी अशी घासून घेतली आणि त्यानंतर कोलीन टाकून पूर्ण देवघर मी स्वच्छ करून घेते. थोडासा वेळ लागतो आणि जी डिझाईन आहे ती पण स्वच्छ करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, पण कॉलिननी ना जो काही
जो काळा थर आहे किंवा जो धूपचा थर असतो ना तो पूर्ण निघून जातो. थोडीशी जास्त मेहनत लागते पण दिसतंही तेवढंच ना व्हाईट देवघर मस्त दिसतं. मला तरी व्हाईट देवघरच आवडतं. वुडन कलरमध्ये पण खूप छान दिसतं पण स्पेशली माझं देवघर काय माहिती का मला खूप आवडतं. तर मस्त अशी सुंदर पूजा झाली होती. आता देवीचा घट वगैरे मी मांडत नाही किंवा देवीचं असं मुकुट वगैरे माझ्याकडे नाही आहे. मी फक्त ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये करते पण नॉर्मल पूजा केली आहे आणि तीच खूप सुंदर दिसत होती. कितीही नाही म्हटलं ना तरी पण एका स्त्रीमुळे घरातल्या स्त्रीमुळे त्या घराचं घरपण किंवा त्या घराची पॉझिटिव्हिटी टिकून राहते. आपण जर पॉझिटिव्ह असू तर बघा सगळं व्यवस्थित असतं, सगळं नीट होतं. पण आपली चिडचिड होत असेल किंवा आपलं कशात मन लागत नसेल ना तर काहीच चांगलं वाटत नाही घरच्यांना पण. आता माझं 2-3 दिवसापासून सारखं तेच चालू होतं. का होतंय किंवा कशामुळे होतंय हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. पण असं जेव्हा एखादा दिवस येतो ना तेव्हा खरंच एक नवीन एनर्जी आल्यासारखी वाटते आणि सगळं आता व्यवस्थित होईल, पॉझिटिव्ह होईल असं वाटतं. थोडा आजारपणामुळे का असे ना पण हे सगळं वाटत राहतं. आणि रियांश आजारी असला की माझं मन त्यातच असतं. मग सगळ्याच आईचं असतं, मुलं जर आजारी पडली तर आपलं मन दुसरीकडे कुठेच लागत नाही आणि त्यामुळे आणखीन जास्त डाऊन फील होतं. पण मस्त अशी पूजा झाली, देवघर पण मस्त सजले. थोडं मी छान फुलांनी वगैरे ते सजवलं आणि डॉक्टरकडे जाण्याचा प्लॅन होता पण डॉक्टरांना फोन केला मी तर त्या बोलल्या की मी 12 नंतर येणार आहे. म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर चपात्या वगैरे आपण करून घेऊ. आणि रियांशला भूक लागली होती तर त्याला मी जेवण पण वाढून दिलं. सध्या फक्त डाळ भात दिलेला आहे आणि आल्यानंतर किंवा मग आत्ता त्याला खायची असेल तर चपाती देते. आणि ताक आहे ना खूप दिवसापासून आणून ठेवलं होतं. माझा घसा खराब आहे म्हणून मी ते बनवत नव्हते पण आज फायनली ताक बनवायचं आहे. त्यासाठी जिरं पण भाजून घेतलं आणि जिरा पावडर मी घरीच बनवते. वेळ होता तर सगळंच करून घेतलं आणि त्यानंतर मग डॉक्टरांकडे गेले. तिथेही खूप वेळ लागला कारण खूप गर्दी होती आणि सगळे लहान मुलंच. म्हणजे या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन हे सगळं होतं आणि तिकडून यायला खूप उशीर झाला आणि खूप थकलेही होते. त्यामुळे आम्ही जेवलो सगळेजण. रियांशला औषध दिलं, त्यालाही आराम करायला लावला आणि मी पण आराम केला. आता संध्याकाळी उठले आहे आणि आमच्यासाठी चहा बनवत होती तर रियांशला पण काहीतरी खायचं होतं. तर सकाळी जे मी सामान ऑर्डर केलं होतं ना थोड्या भाज्या होत्या त्यात थोडे दूध आणि ब्रेड पण ऑर्डर केली होती. म्हटलं की त्याला ब्रेड आवडते तशी पण सँडविच वगैरे आवडते त्याला किंवा मग ब्रेड नुसतं अशी स्लाईस दिली ना तरी पण तो खातो. तर तव्यावर छान बटरमध्ये मी ती टोस्ट करून घेतली आणि आमच्यासाठी चहा बनवला होता तर त्याला दुधामध्ये टोस्ट खायला दिली. सारखं ते थोडं थोडं खातोय तो पण काहीतरी पाहिजे असतं. तर आता आम्ही पण टोस्ट वगैरे खाऊन घेतो आणि दिवसाच्या शेवटी ना असंच वाटतं की अरे सकाळ कशी गेली माहीत नाही पडली, संध्याकाळ पण झाली आणि आता परत रात्रीचं काहीतरी स्वयंपाकामध्ये किंवा सगळं करण्यामध्ये दिवस कसा जातो हे खरंच कळत नाही आहे. हिवाळ्यात तसंही लवकर संध्याकाळ होते त्यामुळे असं वाटतं की खूप पटकन दिवस गेला. हे स्टीमरनी रियांशनी स्टीम घेतली आणि थोडं त्याला त्रास झाला ना की लगेच तो स्टीमर ऑन करतो. पण ते पण जास्त घ्यायचं नसतं, त्याची पण काही लिमिटेशन असते. आता बाल्कनीतून ना हे मला नवरात्रीसाठी जो पंडाल आहे तो दिसत होता. सध्या तिथे कोणीच नाही आहे कारण पाऊस चालू आहे आणि 1-2 दिवस झाले ना की मग बघा कशी गर्दी वाढेल. आणि मी पण ते बघण्यासाठी जाणार आहे की काय आहे, म्हणजे एंट्री फी आहे की फ्री ऑफ कॉस्ट आहे. मलाच ॲक्च्युली घाई आहे. तसं तर आमचं अजूनपर्यंत खरंच सांगते काहीच प्लॅनिंग नाही आहे. झालं तर ते एकदम वेळेवर बनेल किंवा मग नाही पण बनू शकत. कारण सोसायटीमध्ये आता एक असा इन्सिडेंट झाला होता त्यामुळे सोसायटीमध्ये तर काही प्लॅनिंग नाहीच आहे. तर आता स्वयंपाकाची वेळ झाली होती आणि हो मला स्वयंपाकाचा खरंच आता कंटाळा आला होता आणि मी सहज रियांशला बोलले की खरंच मला असं वाटतंय ना आता कुठेतरी निघून जावं. आणि मी खूप सिरियसली असं बोलले पण त्याचा रिप्लाय असा होता की हो मम्मा तू जाशील ना तर मला आणि पप्पाला पण घेऊन जा. आणि त्यावर मला इतकं हसू आलं ना. ॲक्च्युली मला म्हणायचं होतं की मला सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे. आपण म्हणतो ना एखाद्या वेळी की हे सगळं सोडून मला कुठेतरी निवांत जावं असं वाटतंय, तसं माझं होतं. पण लहान मुलं खरंच खूप गोड असतात आणि खूप निरागस असतात. त्यांना यातलं काही कळत नाही की असं जेव्हा वाटतं तेव्हा कुठेतरी लांब जायचं किंवा त्यांचं सध्या ना मस्त जीवन चालू आहे एकदम आरामाचं. आणि हेच खरं लाईफ असतं आपलं लहानपण, जे आत्ता आपल्याला वाटतं की किती मस्त होतं ना. खरंच खूप मस्त असतं लहानपण. आणि खरं सांगू का स्वयंपाकाचा कंटाळा कधी कधी यामुळे पण येतो की काय बनवू काय खायचं आहे हेच कळत नसतं. त्यामुळे पण तसंच झालं.
खूप मी ऑप्शन दिले रियांशला, हे खातो का ते खातो का, पण तो बोलला मम्मा मला जेवायचंच नाहीये. आणि फायनली शिरा खाण्यासाठी तो तयार झाला, म्हणून त्याच्यासाठी गरमागरम शिरा बनवला आणि आमच्यासाठी थोडं सकाळचं आहे आणि थोडंसं सँडविच बनवते. आणि बघा असा गेला आजचा पूर्ण दिवस. सकाळची वेळ तर खूप घाईघाईत गेली आणि त्यानंतर मग दिवस कुठे गेला खरंच कळलं नाही. चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. परत एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. मस्त एन्जॉय करा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.